नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा सगळे अभंगाची केस कापायला सगळे झालेले आहे. केस कापायचे देखाचे पण त्याला साथ द्यायला सगळे आले. हे आहे खेडेगावातलं सलून. म्हणजे तुम्हाला मुंबई सारखं एसी वगैरे काय मिळणार नाही. एकच खुर्ची आणि एकच माणूस. हा आहे अभंगाचा नवीन लुक. बघू बघू इकडे बाळा. सुपर. चला आता डायरेक्ट जाऊया आंघोळीला. आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळची दिवाबत्ती करत आहे. संध्याकाळ झाली की मी थोडासा वेळ माझ्यासाठी काढते आणि टेरेसवर जाते. थोडंसं माइंड रिफ्रेश होतं. वातावरण बघून मनालाही शांतता वाटते. मुलंसुद्धा खाली खेळत आहेत, तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता मी आलेली आहे टेरेसवर आणि शिवांश पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि तो आज खूप खेळलेला आहे. शिवांश, कृष्णल, अभंग, अद्वैत एवढे खेळतात. ते बघा पाठी पाठी आले आमच्या लगेच. हे बघा कृष्णल पण आली आणि अभंग सुद्धा आला ना, हो की नाही? आणि आज अभंगाची हेअरस्टाईल म्हणजे आज आहे ना अभंगाचे हेअरकट केलेला आहे. शिवांश सारखं पाहिजे होतं ना तुला, तसे सेम हेअरकट केलेला आहे. त्याचे केस खूप वाढलेले आणि ते बरोबर वाटत नव्हते म्हणून त्याचे हेअरकट केलेला नाही तर तो खूप छान दिसतोय, हो की नाही बाबू? आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता मुलं पण वरती आलेले आहेत आणि मी पण वरती आलेले आहे टेरेस वरती. आणि बघा किती छान वाटतं. आमच्या इकडे पूर्ण पाठी शेतीच आहे ती. दिवसभर थोडं गरम होतं आणि मग रात्री आम्ही इथे टेरेसवर सगळी फॅमिली झोपायला येतो आणि रात्री एवढी थंडी वाजते ना, म्हणजे लिटरली अंगावर घ्यायला लागतं. कारण की इथे सगळं बाजूला शेती आहे ना, त्याच्यामुळे रात्रीचं मस्त थंड वातावरण असतं आणि छान वाटतं रात्रीचे ते झोपायला. तुम्ही सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्ही गावी जाता का आणि तुमचं गाव कोणतं आहे आणि तुमच्या गावाचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि तुम्ही नक्की काय काय मजा करता. मुलं आता बोर झालेली आहेत म्हणून ते वरती आलेले आहेत. आता त्यांच्यासाठी एक गेम ठेवलेला आहे. काय माझ मजा केली? आता तुम्ही तिघं इथे कशासाठी बसलात तुम्हाला माहितीये का? नाही माहिती? आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याचं मला तुम्ही उत्तर द्यायचं. ओके. कृष्णल, तुला कोण आवडतं, अभंग, शिवांश की अद्वैत दादा? अभंग. ओके. आता अभंगाकडे पास कर. आता मला अभंग तू सांग, तुला कोण आवडतं? शिवांश आवडतो का अद्वैत दादा आवडतो का कृष्णल आवडते? अद्वैत दादा. ओके. आता शिवांश, हा परे तुला कोण आवडतं? जरा कन्फ्युजिंग आहे कारण की ऑलमोस्ट मला सगळेच आवडतात, पण एकच सांगायचं तर मी बघा कोण आवडतं? कृष्णल आणि अद्वैत आणि अभंग. ओके. आता आणि हा इतकंच. ओके.
आता सेकंड प्रश्न आहे, तुम्हाला हेल्दी फूड आवडतं का बाहेरचं फूड आवडतं? म्हणजे जसं की चिप्स, पिझ्झा, बर्गर किंवा घरातलं जे जेवण असतं ते आवडतं? पहिला स्टार्ट करते मी अभंगापासून. मग तुला बाहेरचं फूड नक्की काय आवडतं? म्हणजे घरचं आवडतं की बाहेरचं आवडतं? मला बाहेरचं पण आणि घरचं पण. काय आवडतं? मला बाहेरचं कोल्ड्रिंक, हा हा फ्रेंच फ्राईज हा हा. आणि चाऊमिन. अरे वा. आणि घरचं काय आवडतं? मला हम्म. मॅगी. अरे वा, क्लॅप करा. ओके, आता कृष्णल. कृष्णल, तुला काय आवडतं? मला आवडतं देशमुखचं काहीतरी आणून देतो ना काहीतरी बाहेर हा? जाते तर मला काहीतरी बिस्किट, हा? काहीतरी चॉकलेट, हा, हा. काहीतरी जंक फूड आणते. हम्म. मला खूप आवडतं. त्याच्यात आणि- शुगर पण असते. डाळ भात आणि चपाती भाजी आणि चटरपट. हे सँडविच आणि पाणीपुरी. जंक फूड मध्ये. हा. ओके. आणि घरातलं काय आवडतं? घरातलं मला वांग्याची भाजी आणि मम्मा जी बनवते ते मला खूप आवडतं. आता तुमचा नेक्स्ट प्रश्न असा आहे की तुम्हाला स्कूलमध्ये स्टडीज मध्ये कोणता सब्जेक्ट आवडतो? मला राईम, स्टोरी, अपोजिट, सिनोनिम्स आणि काय काय गोष्टीच आवडतात. ओ. आता अभंगाकडे दिलेला आहे. अभंग, तुला कुठला सब्जेक्ट आवडतो? मला मॅथ्स. अरे वा. मॅथ्स मध्ये तुला काय आवडतं? मॅथ्स मध्ये हा हा. टेबल्स. अरे वा. कुठला टेबल येतो तुला? 2, 1 येतो. वा, व्हेरी गुड. आता तू दादाकडे दे. ओके. शिवांश, तुला कोणता तुला कोणता सब्जेक्ट आवडतो? मला सोशल सायन्स आवडतं जास्त. सोशल सायन्स. वाव. सोशल सायन्स मध्ये तुला काय आवडतं? सोशल सायन्स मध्ये ते हे काय बोलतात हिस्टॉरिकल प्लेसेस दाखवतात. काय काय गोष्टी घडल्यात हे दाखवतात. जसं की 1902 BCE, CE हे असं काय काय शिकवतात. ओके. तर मला सोशल सायन्स खूप आवडतो. नेक्स्ट प्रश्न आहे असा. आता नेक्स्ट प्रश्न असा आहे, तुला आई, आत्तू, मम्मा आणि डॅडी म्हणजे आम्ही दोघं. हा. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुला कोण आवडतं? मला हा. 2 जण आवडतात. कोण? एक मोठी आई हा. आणि एक मोठी मम्मा. अरे वा. आणि अजून कोण? अजून डॅडी हा हा. आणि आत्तू. अरे वा, व्हेरी गुड. आहे कृष्णलला. मी एक्साइटेड आहे. ते माझा एक प्रश्न. आता सांग, तुला कोण आवडतं? मला सगळ्यात जास्त आवडतात हा क्यूट, हा छोटी, हा. बोल. तीर्था. अरे वा. ती आणि माझी छोटी बहीण. हा ती हा. क्यूट यार. आणि कोण आवडतं? मम्मा. सो आताच मुलांना मी सोडलेलं आहे. हा. बोल बोल. मम्मा. माझ्या ननंदबाई म्हणजेच सारिकाताई 2 दिवसासाठी त्यांच्या सासरी चाललेल्या आहेत आणि आता आम्ही सगळे त्यांना बाय करत आहोत. आता ऑलमोस्ट सगळं माझं आवरलेलं आहे काम. ॲक्च्युली मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं असतं मी काय करते काय नाही, पण आतमध्ये लाईटिंग एवढी कमी असते ना की काही गोष्टी मला ते शूट करता येत नाहीत आणि एवढी जणं असल्यामुळे त्या सगळ्यांचं आवरेपर्यंत वेळ जातो आणि गावी आल्यामुळे लवकर खाल्लं जातं. एक मिनिट आता बोलवतात, चेक काय बोलतो बघा. इथे ना मी बटाट्याची आमटी केलेली आहे. ओके. आता ही झालेली आहे आणि इथे मी पिठलं करणार आहे, त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. आणि आता भाकरीसाठी मी पाणी तापत ठेवलेलं आहे, पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आता मी भाकरी करणार आहे. आधी मी किचन पूर्ण साफ करून घेतला आणि आता मी हे करते, कारण की क्लीन किचनमध्ये करायला एक वेगळीच मजा असते. आता चला भाकरी करूया आपण आणि करता करता तुम्हाला मी दाखवते भाकरी कशी करते. आता तुम्ही पाहू शकता आई त्यांच्या डेली सोप्स बघत आहेत आणि तोपर्यंत मी जेवण वगैरे आवरून घेते.
म्हणजे जेवण लवकर होईल, कारण की मुलं आता खेळून दमलेली आहेत, कंटाळलेली आहेत आणि लगेच ती संध्याकाळी लवकर झोपतात. त्याच्यामुळे मी आवरून घेते. मी घासून घेते, म्हणजे नंतर थोडा लोड पडत नाही. हे घासून घेते. मुलांचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही जेवण करून घेत आहोत. तर चला मंडळी, हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.